केंद्र सरकारने मृग बहारासाठी पीक विमा भरण्याची मुदत 6 जुलैपर्यंत वाढवली आहे। तांत्रिक अडचणीमुळे अनेक शेतकऱ्यांना फळ पीक विमा भरता आला नसल्याने 6 जुलैपर्यंत मुदत वाढ। शेतकऱ्यांसोबत पावसात केली मंत्री प्रकाश आंबेडकरांनी भात रोपांची लागण। शासनाने कर्जमाफीची घोषणा केली मात्र प्रत्यक्ष कारवाई नाही, काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांचा खडा सवाल। शेतीपूरक व्यवसायांना प्रोत्साहन देण्यासाठी राज्य शासनाचे राबवले जात आहे राष्ट्रीय पशुधन अभियान। अलिबागच्या आरसीएफ प्रकल्पामुळे बोरीस गुंजार येथील अनेक शेतकऱ्यांची भात शेती नापीक। पीएम किसानच्या 20व्या हप्त्याचं वितरणावर लागलेलं आहे साऱ्या शेतकऱ्यांचं लक्ष। पुणे जिल्ह्यातील घाटमाथ्यावर अतिवृष्टीचा धोका असल्यामुळे रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे। शाश्वत कृषी विकासासाठी नैसर्गिक शेती गरजेची आहे असं प्रतिपादन पुस्तक प्रकाशन वेळी मंत्री चंद्रकांत पाटलांनी म्हटले आहे। यंदाच्या आषाढी एकादशी पर्वाला स्वस्त झाले साबुदाणा भगर शेंगदाण्याचे भाव।